पातलीपाडा येथील महापालिका शाळेची महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केली पाहणी। ठाणे महापालिकेच्या पातलीपाडा येथील शाळेची महापालिका आयुक्त सौरभराव यांनी गुरुवारी पाहणी केली असता या शाळेच्या इमारतीची प्रस्तावित दुरुस्ती आणि इतर कामांबद्दल आयुक्तराव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। पातलीपाडा येथे शाळेची तळमजला अधिक 2 मजले अशी इमारत आहे। या इमारतीत महापालिकेची शाळा क्रमांक 21, 25, 53 आणि 54 यांचे वर्ग भरतात। या सर्व शाळांची एकत्रित पटसंख्या 1600 आहे। 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव वर्ग खोल्यांची मागणी ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तराव यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संपूर्ण शाळेची पाहणी केली। या पाहणीच्या वेळी नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त शिक्षण सचिन पवार, उपनगर अभियंता पाणी पुरवठा विनोद पवार, कार्यकारी अभियंता संजय कदम, भगवान शिंदे आदी उपस्थित होते। आयुक्तराव यांनी शाळेच्या सर्व मजल्यांची पाहणी केली। इमारतीच्या गच्चीवर करण्यात आलेल्या कामांचीही त्यांनी पाहणी केली। या पाहणी दरम्यान आयुक्तराव यांनी मुख्याध्यापकांशी चर्चा केली। त्यानंतर शाळेच्या सभोवतालच्या परिसराची स्वच्छता, काँक्रिटीकरण ताबडतोब करण्यात यावे, शौचालयाची संख्या मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्यात यावी, तळमजल्यावरील काही भिंतींना ओल आलेली आहे, पाण्याचा प्रश्न आहे, इमारतही जुनी झालेली आहे, हे सर्व विषय लक्षात घेऊन शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचा सर्वकष प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे निर्देश आयुक्तराव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले। त्यात सिव्हिल, पाणी पुरवठा, विद्युत यंत्रणा, वाढीव वर्ग खोल्या, इमारतीची आवश्यक डागडुजी यांसारख्या सर्व कामांचा अंतर्भाव करण्यात यावा, असेही आयुक्तराव यांनी स्पष्ट केले।